गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री हा जो 9th स्टँडर्डला टॉपिक म्हणजे वेगळ्या नावाने दिलेला आहे त्याचा इंट्रोडक्शन बघितली. तर या व्हिडिओमध्ये आपण एक पुढची कन्सेप्ट शिकणार आहोत ती म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. तर याआधी ही कन्सेप्ट 10th स्टँडर्डला होती, 9th स्टँडर्डला नव्हती. तर यावर्षी त्यांनी इन्क्लूड केलेली आहे, पण तो अतिशय सोपी आहे, त्याचा आपण स्टडी करणार आहोत. तर ती कन्सेप्ट शिकून त्या कन्सेप्टवर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याआधी त्याचा जो फॉर्म्युला आहे त्याचं डेरिव्हेशन कसं आहे, डेरिव्हेशन म्हणजे फॉर्म्युला आपण तयार करणार आहोत, तो कसा तयार झालेला आहे त्याचा स्टडी आपण पहिल्यांदा करायचा आहे. तर याच्या आधी आपण जे 7th स्टँडर्ड असेल, 8th स्टँडर्ड असेल, नंबर लाईन बद्दल स्टडी केली होती. फॉर एक्झाम्पल ही जर नंबर लाईन असेल, आपण तो ओरिजिन घेत होतो, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं पॉइंट घेतला ए आणि इथं पॉइंट घेतला बी. तर आपण यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्या आधी की फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी और फाइंड द डिस्टन्स ए बी. तर आपण कसं फाइंड करत होतो सिम्पली, तर ए चा कोऑर्डिनेट कोणता आहे, 3 आहे आणि बी चा कोऑर्डिनेट -2 आहे. तर यांच्यामधला डिफरन्स म्हणजेच काय असतो, एबीचा डिस्टन्स असतं. म्हणजेच याचं जे आन्सर असणार ते असणार आहे 3. आपण पहिल्यांदा मोठा कोऑर्डिनेट घेतो, मायनस या ठिकाणी कोऑर्डिनेट इथे -2 इज इक्वल टू 3 मायनस मायनस प्लस इज इक्वल टू 5 युनिट्स. ज्यावेळी कोणतंही सेंटीमीटर मीटर युनिट दिलेलं नसतं, आपल्याला युनिट्स असं लिहावं लागतं. तर एखादा पॉइंट किंवा 2 पॉइंट्स ज्यावेळी ऍक्सेसवर असतात त्यावेळी त्यांचं डिस्टन्स कसं फाइंड करायचं ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. परंतु या टॉपिकमध्ये आपण काय शिकायचं आहे की जर 2 पॉइंट्स ऍक्सेसवर प्रेझेंट असणार नाहीत, पण ते कुठे प्रेझेंट असणार आहेत, क्वाड्रंट मध्ये असणार आहेत, तर त्या 2 पॉइंट्स मध्ये डिस्टन्स कसं फाइंड करायचं त्याचा स्टडी आज आपल्याला करायचा आहे. तर चला बघूया. तर आपण या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे, याला आपण कोऑर्डिनेट ऍक्सेस किंवा कार्टेशियन प्लेन असं म्हणतो. तर या प्लेन मध्ये हा आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड असणार आहे, हा फोर्थ असणार आहे. या ठिकाणी मी 2 पॉइंट्स घेतलेले तुम्हाला बघायला मिळतील. एक पॉइंट आहे ए, दुसरा पॉइंट आहे बी. तर आपलं टार्गेट काय या ठिकाणी, आपल्याला एबीचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं, एबीचं डिस्टन्स. मग कसं फाइंड करायचं ते, तर पहिल्यांदा काय केलं मी, ए चे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांना मी x1 y1 कन्सिडर केलं आणि बी चे कोऑर्डिनेट्स जे होते ते x2 y2. आता यांचं डिस्टन्स जर आपल्याला डायरेक्ट फाइंड करायचं म्हणलं आपण तर स्केलला आपण प्रॅक्टिकली फाइंड करू शकतो. परंतु तुमच्याकडे जर स्केल नसेल आणि फक्त फॉर्म्युलाचा युज करून जर फाइंड करायचं असेल तर डायरेक्ट आपल्याला स्केल घेता येणार नाही. मग काय करायचं आपल्याला नीट बघा. तर काय करतोय आपण, ए या पॉइंट पासून आपण एक्स ऍक्सिस वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. तो मी इथं पण ड्रॉ केलेला आहे. एसी हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. इथं आपण परपेंडिक्युलर साइन जरी ड्रॉ केलं तरीही चालेल. सेम थिंग बी या पॉइंट पासून वाय ऍक्सिस वर काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. हे दोन्ही परपेंडिक्युलर एकमेकांना ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला आपण काय नाव दिलेलं आहे, सी हे नाव दिलेलं आहे. आता त्यानंतर आपण जर बघितलं तर एक ठिकाणी ट्रायंगल तयार झालेला आहे आणि हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण कोणत्या थिअरमचा किंवा कोणत्या फॉर्म्युलाचा युज करत आलो 7th स्टँडर्ड पासून, पायथागोरस थिअरम. तर या ठिकाणी आणखी एक नाव त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं, त्या थिअरमला फक्त पायथागोरस थिअरम न म्हणता बौधायन पायथागोरस थिअरम म्हटलेलं आहे. तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. याच्या आधी आपण फक्त काय युज करत होतो, पायथागोरस थिअरम. आता काय युज करायचं आहे, बौधायन पायथागोरस थिअरम. तर त्याचा युज करून आपण ह्या एबी ची लेंथ फाइंड करू शकतो. कारण पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, हायपोटेनियस स्क्वेअर, या ठिकाणी एबी हा हायपोटेनियस आहे, इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. या ठिकाणी बीसी ही बेस आहे आणि एसी हा काय आहे, हाईट आहे. तर त्या फॉर्म्युलाचा युज करून आपण डिस्टन्स ह्या ए आणि बी मधलं काय करू शकतो, फाइंड करू शकतो. तर कसं फाइंड करायचं बघा. त्यासाठी मला आधी काय लागणार आहे, तर एसी आणि बीसी ह्या दोघांची लेंथ माहित असावी लागणार आहे. जर आपण एसी हा परपेंडिक्युलर बघितला जो आपण ड्रॉ केलेला होता या ठिकाणी, तो वाय ऍक्सिसला पॅरलल असणार आहे, वाय ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. आता ए पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट काय आहे, y1 आहे आणि सी पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, y2 असणार आहे. म्हणजे जर आपल्याला एसी ची लेंथ फाइंड करायची असेल तर आपण ती ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो की y2 मायनस y1. आता काही जण असं म्हणतील की या ठिकाणी y2 लहान आहे y1 पेक्षा, मग y2 मायनस y1 कसं येईल, y1 मायनस y2 लिहिलं पाहिजे. दोन्हीपैकी आपण काही लिहिलं तरी चालतं. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण फॉर्म्युला डेव्हलप करत आहोत, त्यासाठी आपण काय करतोय, y2 मायनस y1 हे लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं बीसी ची लेंथ कशी फाइंड करायची, बी चा एक्स कोऑर्डिनेट, कारण की बीसी जी सेगमेंट आहे ती कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. मग बी चा एक्स कोऑर्डिनेट कोणता आहे, x2. सी चा एक्स कोऑर्डिनेट कोणता आहे, x1.
मग ही लेंथ काय असणार आहे x2 मायनस x1. x2 मायनस x1 जसं आपण तिथं बघितलेलं होतं. x2 मायनस x1. तर AC ची लेंथ मिळाली आपल्याला y2 मायनस y1. BC ची लेंथ मिळाली आपल्याला x2 मायनस x1. आता आपल्याला कशाचा युज करायचा आहे इथं पायथागोरस थिअरमचा. तर बघा काय लिहितोय मी, देअरफॉर इन ट्रायंगल ACB किंवा ABC लिहिला तरीही चालेल, बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम काय तो बघा, देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजेच हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू AC या ठिकाणी हाईट आहे, हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. हा बेसिक पायथागोरस थिअरम आपण 7th स्टँडर्ड पासून त्याचा स्टडी करत आलेलो आहोत. त्याच्यानंतर व्हॅल्यूज पुट करूया आपण. AB स्क्वेअर ऍज इट इज राहणार आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. AC ची व्हॅल्यू काय आहे बघा, इथं आपण लिहिलेलं आहे y2 मायनस y1. y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू काय आहे x2 मायनस x1. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही जी व्हॅल्यू काढलेली आहे ती कशाची आहे, AB स्क्वेअरची आहे. परंतु आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, लेंथ AB किंवा डिस्टन्स AB. तर मॅथमॅटिक्स मध्ये एक बेसिकची थिंग आहे, ती इक्वेशन्स मध्ये आपण म्हणतो त्याला इक्वॅलिटी मध्ये, की इक्वेशनच्या किंवा इज इक्वल टू साइनच्या दोन्ही साईडला LHS आणि RHS ला आपण सेम ऑपरेशन करू शकतो. तर मला जर AB या ठिकाणी फक्त पाहिजे असेल तर मी काय करेन, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेईन. मग AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येतो AB, आणि या ठिकाणी ऍडिशन ऑपरेशन असल्यामुळे ह्या पूर्ण व्हॅल्यूला आपल्याला कशामध्ये पुट करावं लागणार आहे, स्क्वेअर रूट मध्ये घालावं लागणार आहे. y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आहे की ज्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण दिलेल्या कोणत्याही म्हणजे कार्टेशियन प्लेन मध्ये पॉइंट्स कुठेही देऊ देत, कोणत्याही क्वाड्रंट मध्ये असू दे, त्या दोघांच्या मधलं डिस्टन्स आपण फाइंड करू शकतो. तर हा फॉर्म्युला आहे AB. A आणि B च्या जागी कोणतेही दोन पॉइंट्स दिले जातील, परंतु y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1 ह्या व्हॅल्यूज काय असणार सेम राहणार आहेत. तर हा जो फॉर्म्युला आहे तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, हा फॉर्म्युला काही जणांना वाटेल की मी पहिल्यांदा एक्सच्या व्हॅल्यू लिहिणार आहे, तर त्या लिहू शकतात. आता या ठिकाणी y2 मायनस y1 होता आणि x2 मायनस x1 होता. हा फॉर्म्युला मी असाही लिहू शकतो, x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. काही जण म्हणतील की सर या ठिकाणी x2 मायनस x1 होतं, या ठिकाणी x1 मायनस x1 दोन्ही सेम कसं येते. तर सेम कसं येणार आहे ते, फक्त आपण त्या दोघांची सबट्रॅक्शन करत नाही, आपण त्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर देखील करतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादा नंबर पॉझिटिव्ह असू दे किंवा एखादा नंबर निगेटिव्ह असू दे, तर दोघांचेही स्क्वेअर काय येतात, सेम येतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण 3 नंबर घेतला, 3चा स्क्वेअर आणि मायनस 3चा स्क्वेअर. एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर निगेटिव्ह आहे. 3चा स्क्वेअर काय येतो 9 आणि मायनस 3चा स्क्वेअर काय येतो 9. म्हणजे नंबर पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, स्क्वेअर हा ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला असेल किंवा हा फॉर्म्युला असेल, या दोघांच्यापैकी कोणताही फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज द डिस्टन्स फॉर्म्युला, बाय विच वी कॅन फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इन अ प्लेन. मग ते इन अ प्लेन असू देत किंवा ऑन द ऍक्सेस असू देत, कोणत्याही ठिकाणी ते पॉइंट्स असू देत, त्या 2 पॉइंट्स मध्ये डिस्टन्स या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो. फक्त कोणत्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ज्या 2 पॉइंट्स मध्ये डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे त्या 2 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स माहित असायला हवे. या ठिकाणी आपण A चे कोऑर्डिनेट्स घेतले होते x1, y1, B चे घेतले होते x2, y2. आणि फॉर्म्युला कोणता तयार केला आपण, AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर या फॉर्म्युलाला डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतात. तर या फॉर्म्युलावर डिपेंडेंट असणारे खूप सारे क्वेश्चन्स आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ते सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.